स्ट्रॉबेरी म्हटलं की अनेकांना आठवतं ते महाबळेश्वर. पण जर महाबळेश्वर सारखं थंड वातावरण नसलेल्या भागात स्ट्रॉबेरीची शेती करता आली तर कल्पनेतलं जरी वाटत असलं तरी ही किमया झाली आहे. पाहूया कुणी कुठे कशी साधली आहे ही किमया, त्याविषयीचा हा रिपोर्ट. ताजी ताजी लाले लाल रसाळ, पाहता क्षणी कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल अशी ही स्ट्रॉबेरी. ही मनमोहक दृश्य पाहून थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरातली ही स्ट्रॉबेरीची शेती असावी असंच तुम्हाला वाटेल, तर तुमचा अंदाज साफ चुकतोय. ही शेती आहे दुष्काळी मराठवाड्यातील हिंगोलीच्या आदिवासी बहुल कवडा गावातली. तुमच्या कानावर विश्वास जरी बसत नसला तरी हे खरंय. 12 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ही शेती केलेली आहे. मात्र आता हा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर 12ही शेतकरी स्वतंत्र शेती करणार आहेत. त्यामुळे आता खरोखर मनामध्ये जिद्द, चिकाटी आणि मेहनत हे जर असेल तर निश्चितच आपल्या मेहनतीला फळ मिळतंय, हेच या कवडा येथील शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे. पाणी फाउंडेशनच्या जलसंधारण उपक्रमांचा या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळालाय. कायम पाणी टंचाईच्या सावटाखाली असलेल्या या परिसराला या उपक्रमांमुळे नवसंजीवनी मिळाली आहे. पाणी फाउंडेशन मार्फत प्रत्येक गावोगावी समजा गट आहेत. ही गटामध्ये फार्मर्स कप स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही पण सहभाग घेतला होता. आम्ही 2021 मधून सहभाग घेतला होता, पण आम्हाला 2025 मध्ये फार्मर कप मध्ये तिसरा पुरस्कार मिळाला आहे. 2021 साली 12 शेतकऱ्यांनी एकत्र येत जय बिरसा मुंडा गटाची स्थापना केली. सुरुवातीला केलेल्या सोयाबीनच्या शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी स्ट्रॉबेरीची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यात चांगलं यश मिळालं. अवघ्या 20 गुंठ्याच्या शेतीतून महिनाभरात 2 लाखांचं उत्पन्न त्यांनी मिळवलंय. 20 गुंठ्यात 30 दिवसात 2 लाखांचं उत्पन्न. प्रति बॉक्स 80 ते 90 रुपयांचा दर. पुढच्या तोडणीला 100 ते 150 रुपये मिळण्याची अपेक्षा. शेतीसाठी मल्चिंग पेपर, ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन, कमी मजूर खर्चात कपात आणि जास्त उत्पादन. ही शेती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. या शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांनाही या प्रकारे शेती करण्याचं आवाहन केलंय. आणि इथून पुढे आता जास्त बऱ्याच जणांच्या ऑर्डर यायल्यात की आपल्या ज्यूस सेंटरवाल्यांच्या, की आम्हाला समजा 10 किलो द्या, 20 किलो द्या. आता इथून सुरू होईल जास्त समजा. चांगलं उत्पन्न मिळवलेल्या या शेतकऱ्यांनी जरी आता स्वतंत्र शेतीचा निर्णय घेतलाय तरीही एकत्रित शेतीमुळे समृद्धी कशी मिळू शकते याचं हे चांगलं उदाहरण ठरलंय. हे शेतकरी थेट स्वतः विविध बाजारपेठांमध्ये स्टॉल लावून ताजी स्ट्रॉबेरी स्वस्तात ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. एकीकडे ग्राहकाला स्वस्तात ही चव चाखता येते, तर दुसरीकडे हे शेतकरी चांगला नफा मिळवतात. हिंगोलीहून संतोष भिसेंसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.